मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री स्वामीनारायण भगवान, श्री राधाकृष्ण देव, श्वेत द्वीपपती भगवान श्री वासुदेव नारायण, पवित्र श्रावण मास अंतर्गत श्रीमद सत्संगी जीवन कथा कथेमध्ये उपस्थित सर्व भक्तजन सर्वांना जय श्री स्वामीनारायण. 15 ऑगस्ट आजचा दिवस आहे. 80वा स्वातंत्र्य दिवस. आजचा दिवस, ह्या दिवशी भारत देशाला स्वतंत्रता प्राप्त झाली. आणि देशामध्ये नवीन कायदे कानून वगैरे नव्या पद्धतीने तयार झाले आणि सर्व काही निर्णय घेण्यासाठी इथले लोक सक्षम झाले. स्वतंत्र लढ्यामध्ये जर पाहायला गेलो तर सर्वात मोठं योगदान आपल्या या जळगाव जिल्ह्यातून पण आहे. जेव्हा आंदोलनांची सुरुवात झाली तेव्हा सर्वप्रथम आंदोलन हे जळगाव डिस्ट्रिक्ट मधून फैसपूर गावापासून सुरुवात त्याची झाली होती. आणि असं म्हणतात की सर्वात मोठं पहिलं एक मोठी सभा ही आपल्या जिल्ह्यापासून त्याची सुरुवात झाली. आणि तिथून धीरे धीरे आंदोलनांना सुरुवात झाली, सभांना सुरुवात झाली. 500 पेक्षा पण जास्त भागांमध्ये वाटप झालेला संपूर्ण भारत देश याला एकत्रित आणण्यासाठीची चळवळ सुरू झाली. तर आज देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व शहीदांना वंदन, शहीदांचं स्मरण, त्यांच्या चरणी श्रद्धा सुमन अर्पण करून आजच्या कथेचा आपण शुभारंभ करूया. काल आपण भगवंताच्या प्रागट्यानंतर सप्तर्षींनी येऊन भगवंताची जी स्तुती केली ती स्तुती ऐकत होतो की भगवंताची वाणी मंगलमय आहे, भगवंताचे हसणे मंगलमय आहे, भगवंताचे डोळे मंगलमय आहे, संपूर्ण भगवंताचा श्री विग्रह हा मंगलमय आहे. म्हणून भगवंताचे दर्शन घेऊन सकाळची सुरुवात करावी. घराच्या बाहेर पाय ठेवताना भगवंताचे दर्शन करावे, घरात घुसताना भगवंताचे दर्शन करावे, तर आपले प्रत्येक कार्य हे मंगळमय होत असतात. कारण आपल्यासोबत एक दिव्य शक्ती चालत असते. आज स्वतंत्र दिवस आहे म्हणजे काही राजकीय पुरुषांना याद करूया. काही काही लोकांमध्ये ते दिव्य शक्ती असते, त्यांच्या अध्यात्मामुळे किंवा त्यांच्या पॉझिटिव्हिटीमुळे. आपल्या देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधा कृष्णन राष्ट्रपती होते की पंतप्रधान होते? राष्ट्रपती होते. आणि ते जेव्हा हिटलरला भेटण्यासाठी गेले तेव्हा हिटलरला कोणीतरी असं सांगितलं की त्यांना जर तुम्ही भेटले तर तुमच्या विचारांमध्ये बदल होऊन जाईल, तुम्ही पूर्ण चेंज होऊन जासाल. तर 4-5 दिवसांपर्यंत हिटलरच्या ऑफिसला जाऊन डॉक्टर राधाकृष्णन बसायचे, पण हिटलर काही भेटत नव्हता. एके दिवशी त्यांनी पाहिलं 4-5 दिवसापर्यंत की याचा हा वेळ आहे, आणि एकदम डॉक्टर राधाकृष्ण जाऊन त्यांच्या समोर उभे राहून गेले आणि जाऊन हात पुढे केला, म्हणजे हिटलरने पण हात पुढे केला आणि एक दुसऱ्यांचा संपर्क झाला.
आणि त्या समय हिटलरने असं स्वतःच्या तोंडातून असं हिटलर म्हटला की या व्यक्तीला लवकर माझ्याकडून दूर घेऊन जा, कारण माझे जे तानाशाही विचार आहे ते विचार सर्व आता मिटत आहे आणि माझ्या विचारांमध्ये सात्विकता येत आहे. तर तिथेच थांबला. तर माझ्या विचारांमध्ये चेंज होत आहे, लवकर या व्यक्तीला इथून घेऊन जा. म्हणजे असे सात्विक विचारांचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विचारायला गेले, काय करायचं? म्हणे एक काम करा, शिक्षक दिन साजरा करा. तर तेव्हापासून 5 सप्टेंबर हा 5 सप्टेंबरच ना, हा 5 सप्टेंबर शिक्षक दिन झाला. म्हणजे असे होते जसे लाल बहादूर शास्त्री सारखे, जे होते जे संत पुरुषांसारखे होते, जेव्हा देशाचे एवढे मोठे व्यक्ती त्यांनी कधीही देशाच्या संपत्तीचा दुरुपयोग केला. एके दिवशी त्यांचा मुलगा लाल बहादूर शास्त्रीचा सरकारी गाडी घेऊन गेला, तर त्यांनी स्वतःच्या पगारातून जे काही भाडं झालं ते देऊन दिलं, की हे परवडणार नाही आणि असं करायला नको. तर प्रभाव हा माणसाला एक दुसऱ्यांना त्याच्या विचारांमध्ये बदल आणत असतो, ज्याला संघ पण आपण म्हणतो. त्याच प्रकारे इथे पण भगवंताचे दर्शन तुम्ही करा, म्हणजे ती भगवंताची ऊर्जा तुमच्या सोबत चालते, भगवान तुमच्या सोबत चालतात, सात्विक विचार तुमच्यामध्ये मस्तिष्कामध्ये राहतात. म्हणून भगवंताचे दर्शन घेतल्याशिवाय आपल्या सकाळची सुरुवात व्हायला नको. आपण जिथे कुठे जास्त वेळ बसत असलो त्या ठिकाणी पण समोरच्या भागामध्ये भगवंताचा फोटो ठेवावा, किंवा असं कोणतं तरी गुरुवाक्य ठेवावं की जेणेकरून आपल्याला कायम एक ऊर्जा प्राप्त होते. तर सप्तर्षींनी भगवंताची स्तुती केली आणि त्यानंतर भगवान हे मनुष्य स्वरूप बाळ स्वरूपाने माता भक्ती देवींच्या मांडीवरती खेळू लागले. सर्व देवतांनी दर्शन केले, अतिशय आनंद झाला आहे. धर्मदेव यांना पण आनंद झाला आणि धर्मदेवांनी सर्वप्रथम सरयू नदीमध्ये जाऊन सुतकचे स्नान केले आहे. आणि त्या समयी अनेक ब्राह्मणांना बोलवले, कारण छपैया गावामध्ये ब्राह्मण वस्ती होती मोठ्या प्रमाणात, आणि सर्व ब्राह्मणांना बोलवून अनेक प्रकारांचे दान देण्याचे संकल्प धर्मदेवांनी ब्राह्मणांच्या माध्यमातून केले आहे. बघा, धन समृद्धी ही कलियुगामध्ये ही दुःखदायक सांगितलेली आहे, बरोबर आहे. पण मोठ्या मोठ्यांच्या जीवनातून तुम्ही उदाहरण घ्या, तर काहींना दुःखदायकच ठरली, ज्यांनी स्वतःसाठी काहीच वापरलं नाही, जमा कर कर केलं आणि त्यांना काळ एक दिवशी घेऊन गेला. दुःखदायक तर आहे, पण पैशांशिवाय दुनिया चालत नाही. पैसे पाहिजेच, पण अति प्रमाणामध्ये लोभ हे माणसाचं मृत्यूचं कारण ठरत असतं किंवा अधोगतीचं कारण ठरत असतं. धर्मदेव यांच्याकडे होते, तर यांनी असा नाही विचार केला की मुलाला कामा येतील, ऑलरेडी एक मोठा आहे, हा दुसरा झाला तर घर संपत्ती कामा येईल. पण करोडो संपत्तीचं दान दिलं. एक खूप छान कथा मी वारकरी संप्रदायाचे पुस्तक आणले, त्यामध्ये खूप छान कथा लिहिली आहे की 4 मित्र होते. चारही मित्रांनी विचार केला की आपण चोरी करायला जाऊया, आणि चारीचे चार चोरी करायला गेले आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये, असं समजा ना, सोन्याचे बिस्किट चोरून आणले. आता खूप मेहनत करून प्लॅनिंग करून आणि आले होते. माणूस टेन्शन मध्ये असला, कामात असला की भूक पण लागत. पण जसं काम संपलं मग त्याला भूक लागते, आणि या चौघांना आता भूक लागली. एक झाडाखालती येऊन बसले, विचार करतात की आता हे आठवड्यामध्ये आहे, सर्व 4 भाग करूया. पण त्याआधी भूक खूप लागली आहे.
पोटामध्ये काही पटल्याशिवाय बुद्धीत काम करणार नाही. तुम्ही एक काम करा, 2 जण जाऊन गावातून लाडू घेऊन आणा मस्त. आम्ही 2 जण इथे बसलो आहे. 2 जण लाडू घेण्यासाठी निघाले. लाडू घ्यायला जे 2 जण जात आहे रस्त्याने चर्चा करताय, बघ 4 भाग झाले म्हणजे काहीच आपल्या भागात येणार नाही. आपण एक काम करू, जे बसले आहे ना त्यांना दोघांना मारून टाकू, लाडू मध्ये विष टाकून जाऊ. गेले गावात, लाडू घेतले आणि त्यामध्ये विष टाकलं. या बाजूला झाडाखालती जे 2 बसले होते ते म्हणतात की आता हे 2 गेले लाडू घ्यायला, वापस आले म्हणजे यांना एक बाजूला विहीर आहे, त्या विहिरीवरती पाणी घ्यायला, पाय विहीर होती तिथे पाणी घ्यायला पाठवू. आणि जसे खालती उतरले तसे वरतून दगड टाकून त्यांना मारून टाकू. आपल्या ह्या प्रांतामध्ये प्राय विहीर नाही आहे, होत्या का आधी? बाकी गुजरातमध्ये अजूनही काही जागेवरती आहे. अच्छा. नाहीतर भगवान स्वामीनारायणचा खूप मोठा इतिहास एक लिहिला गेला अडालजच्या वाहूचा, तिथे पाय विहीर आहे. आज पण हजारो भक्त अहमदाबादला जेव्हा जातात तेव्हा त्या पाय विहीरवरती जाऊन आंघोळ करतात. हा लोजला पण भगवान वन विचरण करत करत जे थांबले तिथे पण पाय विहीर. भगवंतांनी समाज कार्यासाठी जे कार्य केले त्यापैकीतले एक कार्य तलाव तयार करणे. वडतालला किती तलाव तयार केले, मांगरोळला तलाव सर्वप्रथम तयार केलं. या पाय विहिरी ज्या जीर्ण झाल्या होत्या त्या नवीन करण्याचं कार्य पण भगवान स्वामीनारायण यांनी केलं. म्हणून जो समाज भगवंताला भगवान समजत नाही पण सर्वश्रेष्ठ समाज सुधारक म्हणून तर स्वीकारतोच. भगवान स्वामीनारायण यांनी खूप असे कार्य केले. तर हे 2 जण पाणी घ्यायला गेले म्हणजे वरून दगड टाकून देऊ म्हणजे मरून जातील आणि हे आपण 2 भाग करून घेऊ, 4 भाग होऊ देणार नाही. आता हे लाडू घेऊन आले विष टाकून, लाडू ठेवले, हे दोघं बसले होते म्हणतात आता तुम्ही उभे जायत एक काम करा, पाणी घेऊन या. पात्र घेऊन पाणी घ्यायला गेले आणि प्लॅनिंग होताच, टाकले वरतून दगड आणि ते दोघं जे पाणी घ्यायला गेले ते तिथल्या तिथे मृत्यू पावले. आता यांनी विचार केला आता 2 संपले, आपण आता 2च राहिलोय, एक काम करू मस्त शांतीने भोजन करू, पोटभर जेवण करू आणि नंतर मग 2 भाग करू. आणि मस्त दोघही जण लाडू खायला बसले आणि लाडू मध्ये विष होतच. विष खाल्लं, संपत्ती तिथल्या तिथेच राहिली आणि यांचं दोघांचं मृत्यू झालं. 4 अशा प्रकारे संपले. म्हणून अनितीचं जे धन आहे ते कोणाला आजपर्यंत सुखी करू शकलं नाही, किंवा धनाचा जो लोभ आहे तो पण जीवनामध्ये कधी सुखी होऊ देत नाही. तर धर्मदेवांकडे संपत्ती होती, एवढे दान दिले की पृथ्वीवरती ज्या समय ज्या ज्या राजांना कळालं त्या राजांनाही आश्चर्य झालं की धर्मदेवांनी एवढं दान कशा प्रकारे दिलं. हजारो गायींचे दान दिले आहे आणि ब्राह्मणांना अनेक प्रकारांचे भोजन खाऊ घातले आहे आणि स्वतःच्या मुलांना आशीर्वाद प्राप्त व्हावे म्हणून ब्राह्मणांना प्रार्थना केली की तुम्ही माझ्या पुत्राला वेद मंत्रांचं गान करून त्याला आशीर्वाद द्या. आपण असं समजतो ब्राह्मणाला 500 रुपये दिले म्हणजे त्याचं काम आहे मंत्रगान करणं, नाही. त्यांना प्रार्थना करावी की आम्ही दक्षिणा देणं आमचं कार्य आहे पण विधी करवणं ते आमच्यावरती तुमची कृपा आहे. जर ब्राह्मणाने प्रेमाने विधी केला तर मग नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळतं. बाकी ब्राह्मण पण विचार करतो 1 तास झाला का, 1 तास झाला का, पूजा केव्हा संपवू, तर मग फळ पण काही मिळत नाही. म्हणून ब्राह्मणांना तृप्त केले आहे अनेक प्रकारांचे दान देऊन. त्यावेळी सुरत मुनी राजा प्रतापशिला म्हणतात की भगवंतांनी विचार केला की माझ्या आई वडिलांना मी श्रीकृष्ण रूपाने दर्शन दिले आहे, त्यांना ते ज्ञान झालं आहे आणि हे जर ज्ञान त्यांना राहिलं तर मी बाळ चरित्र करू शकणार नाही. म्हणून स्वतःच्या मायेद्वारा माता पितांना जे श्रीकृष्ण स्वरूपाने दर्शन दिले होते ते सर्व विसरवून टाकले आणि त्या समयी आई वडील सर्व विसरून गेले आणि पुन्हा स्वतःला पुत्र प्राप्त झाला आहे आनंद करत स्वतःचा
भक्ती माता पुत्राच्या मस्तकावरती हात फिरवू लागले. सुंदर भगवंताचे गाल होते, संपूर्ण छपैयाच्या स्त्रिया होत्या, त्या येऊन भगवंताच्या मुखाचे दर्शन करू लागल्या. सुरत मुनी राजा प्रतापसिंहला म्हणतात की भक्त होते त्यांना शुकत झाले, पण जे असुर होते, पापी जन होते, अधर्माचं आचरण करणारे होते, त्या सर्वांचे डावे अंग फरकू लागले. डावा नेत्र फडकू लागला आहे आणि डावे हात संपूर्ण अंग त्यांचे फडकू लागले आणि हृदय कंपू लागला आहे. आणि त्यामध्ये जो सर्वात मुख्य असुर होता, ज्याचं नाव होतं कालीदत्त, त्याने त्याच समयी कोटरा नावाची जी कृत्य आहे तिला उत्पन्न केली. त्यापासून हजारो कृत्या उत्पन्न झाल्या. आणि या बाजूला भगवंताच्या प्रागट्यानंतर 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी कालीदत्तने या सर्व राक्षसींनी पाठवल्या आहे मारण्यासाठी. रात्रीचा वेळ आहे, मध्यरात्री झाली आहे आणि मध्यरात्रीच्या समयी माता भक्तीदेवी त्या दिवशी जागरण करीत होती. 6व्या दिवशी काय करायला पाहिजे, तर 6व्या दिवशी 6 कृतिका आहे, त्या 6 कृतिकांचं पूजन केलं पाहिजे. कार्तिक स्वामींचं पूजन केलं पाहिजे, विष्णू भगवंताचं पूजन केलं पाहिजे. आणि भागवतजी मध्ये खूप सुंदर कथा सांगण्यात आली आहे. दरेक अंगांचे देवता आहे, त्या प्रत्येक अंगांच्या देवतांचं स्मरण केलं पाहिजे. माता भक्तीदेवी भगवान स्वामीनारायणच्या यांच्या मातांनी ज्या 6 कृत्तिका आहे त्यांचं पूजन केलं, कार्तिक स्वामींचं पूजन केलं, सर्व अंगांच्या देवतांचं पूजन केलं आणि रात्रीला जागरण करीत आहे. जागरण मध्यरात्रीपर्यंत केलं पाहिजे. एकादशीला जागरण करायला पाहिजे, पण कुठपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत. पण वेळ नसला तर कमीत कमी 1 मुहूर्त तरी आपण जागरण अवश्यपणे करायला पाहिजे. जागरण करणं म्हणजे आता या देवींचे व्रत सुरू होतील ना, किंवा झाले आहे, काही काही झालं, दशामा वगैरेच काही बसलाय आता, किंवा नवरात्रीमध्ये. तर आता आपण वडतालला जातो अनेक वेळी, तर भरूचच्या ब्रिजवरती तुम्ही पाहिले असेल खूप गर्दी असते, किंवा तापीच्या नदीवरती खूप काही टाइमाला गर्दी असते. का? तर की आज रात्री जागरण करायचं आहे. मग लोक टाइमपास करण्यासाठी नदीवरती, तलाववरती, शेवटी मेहरूंवरती जाऊन बसतील. पण जागरण त्याला म्हटलं जात. जागरण कोणाला म्हणतात, की त्या दिवशी विशेष करून आपण भक्ती केली पाहिजे, विशेष करून माळ केली पाहिजे, विशेष करून ध्यान केलं पाहिजे, विशेष करून कोणत्या तरी शास्त्रांचं वाचन केलं पाहिजे, त्याला म्हणतात जागरण. टाइमपास करणाऱ्याला जागरण म्हटलं जात नाही. किंवा मोबाईल जागरण करायचंय, मोबाईल बघत बसलो, टीव्ही पाहत बसलो, तर त्याला जागरण म्हटलं जात नाही. जागरण म्हणजे भक्ती केली पाहिजे. मग ते अर्धा तास करा तुम्ही, मग तेवढंच फळ तुम्हाला मिळणार. पूर्ण रात्रीभर जागा पण टीव्ही पाहत बसा तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. तर माता भक्ती देवी जागरण करीत होते आणि त्याच समयी मध्यरात्री झाली आणि सर्व ज्या राक्षसीनी होत्या त्या सर्वांनी धर्मदेवांच्या घरामध्ये प्रवेश केला. अनेक प्रसूती करणाऱ्या ब्राह्मण स्त्रिया तिथे हजर होत्या आणि त्या समय या भयंकर राक्षसी अनेक प्रकारांचे हजारो राक्षसीने एक सोबत घरात घुसल्या. त्या राक्षसीनी कशा होत्या, तर त्यांचे तोंड अतिशय भयानक आहे. त्यांच्या कंठामध्ये अनेक प्रकारांचे आतरडे घातलेले आहेत. कोणाच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, कोणाच्या हातामध्ये तलवार आहे, कोणाच्या हातामध्ये खडग आहे, कोणाच्या हातामध्ये मनुष्याच्या खोपड्या आहे ज्या रक्ताने भरलेल्या आहे, कोणी डोळ्यांमध्ये विशाळ असं काजळ लावलं आहे, मोठे मोठे दात आहे, कोणी एकदम काळीशार आहे, तर कोणी एकदम भुरी आहे. पायांपर्यंत कोणाचे केस आहे, तर कोणी टकली पण आहे. अशा अनेक स्वरूपांना धारण केलेल्या या सर्व राक्षसींनी जेव्हा घरात घुसल्या आणि आज याला आम्ही खाऊन टाकू, याला खाऊन टाकू असं म्हणत म्हणत भक्तीदेवींकडे आल्या. भक्तीदेवींनी पाहिलं या राक्षसीने मध्यरात्रीला आल्या
भक्ती देवी जोर जोराने आरोड्या मारू लागल्या, रडू लागले आहे. आणि त्याच समयी त्या कृत्यांनी, राक्षसींनी भगवान स्वामीनारायण जे भक्ती मातांच्या मांडीवरती खेळत होते त्यांना पकडले, कंठापासून पकडून आणि सर्व कृत्तिका घेऊन या बाळाला आम्ही खाऊन टाकू असं म्हणत आकाश मार्गाने जाऊ लागले आहेत. या बाजूला आवाज ऐकून धर्मदेव अधिक छपैयावासी सर्वे भक्तजन होते, ते सर्व धावत आले. पाहिलं तर माता भक्तींच्या मांडीवरती बालप्रभू न होते. पाहून सर्व मूर्छित झाले, सर्व दुःखी झाले आहे. या बाजूला आकाश मार्गाने कृतिका बालप्रभूला घेऊन जात आहे. रडू लागले सर्वचे सर्व. आणि त्याच समयी आपले कुलदेव हे हनुमानजी महाराज आहे. हनुमानजी महाराजांनी वरदान दिलं होतं की जेव्हा केव्हा तुम्हाला संकट येईल तेव्हा तुम्ही माझं स्मरण करा. आणि तुरंत सर्वांनी हनुमानजी महाराजांचं स्मरण केलं आणि स्मरण करता बरोबरच साक्षात हनुमानजी महाराज तिथे प्रकट झाले आहेत. माता भक्ती देवी मूर्छित झाल्या होत्या, बेशुद्ध पडल्या होत्या, त्यांना जागृत केले. हनुमानजी महाराजांना पाहता बरोबरच सर्वांना हिंमत आली. हनुमानजी महाराज म्हणता काय झालं? माता भक्ती देवी म्हणतात माझ्या पुत्राला कृत्या घेऊन गेले आहे. आणि त्यावेळेस हनुमानजी महाराज म्हणतात चिंता करू नका, तुमच्या पुत्राला काहीच होणार नाही, मी त्याला घेऊन येतो. आणि जय श्रीराम म्हणून हनुमानजी महाराज आकाश मार्गाने जाऊ लागले आहे. रस्त्याने कृतिका बाळाला घेऊन जात होते, भगवंताला घेऊन जात आहे. आणि त्याच समयी भगवंतांनी त्या कृतिकांवरती, राक्षसींवरती वक्र दृष्टी केली, म्हणजे क्रोधपूर्वक त्या सर्व राक्षसींवरती नजर टाकली. आणि नजर टाकता बरोबरच त्या सर्व राक्षसींनी जडू लागल्या आहेत. अग्नी समान भगवान त्यांना दिसू लागले, पर्वता समान भगवंताचा वजन वाटू लागला. आणि त्याच समयी अतिशय वजनदार समजून त्या राक्षसींनी भगवंताला जमिनीवरती फेकून दिलं. आणि जमिनीवरती भगवंतांना अतिशय कोमड स्वरूपाने भगवान जमिनीवरती धीरेस पडले. फुलांच्या शय्यावरती भगवान पडले. आणि त्या समय सर्व कृतिका मारण्यासाठी भगवंताकडे येऊ लागल्या, पण भगवान यांनी पुन्हा दृष्टी केली आणि सर्व कृतिका जडू लागल्या आहेत. अतिशय त्रास सर्व कृतिकांना, राक्षसींना होऊ लागला. आणि सर्वांनी विचार केला की या बाळाला आपण मारू शकणार नाही, हा कोणीतरी चमत्कारिक बाळ वाटत आहे. आणि त्याच समयी त्या सर्व पडू लागले आहे. आणि त्याच समय हनुमानजी महाराज यांचं आगमन तिथे झालं. हनुमानजी महाराज म्हणतात मंदिरात आल्या, दर्शन तुम्ही घेतलं आहे, प्रसाद घेतल्याशिवाय कसं जाल तुम्ही? आता तुम्ही भगवंताचे दर्शन घेतले, पण आता प्रसाद पण थोडा घेऊन जा. आणि हनुमानजी महाराजांनी त्या सर्व राक्षसींना स्वतःच्या पूछ मध्ये बांधल्या आणि गदाने खूप त्यांना मार मारला. अनेकांचे दात तोडले, हाड तोडले, मस्तक तोडले, रक्त रक्त सर्वत्र वाहू लागलं आहे. सर्व कृतिका सोडून द्या आम्हाला, सोडून द्या आम्हाला, अशी भगवंताला प्रार्थना करून हनुमानजी महाराजांना विनंती करू लागले. आणि भगवंतांनी इशारा केला आणि हनुमानजी महाराजांनी त्या सर्व कृतिकांना मुक्त केलं. आणि त्या सर्व कृतिका भगवंताची क्षमा याचना करून आणि तिथून पलायन झाले आहे. हनुमानजी महाराज धीरेस खालती आले, बालप्रभूला स्वतःकडे घेतला आहे. अतिशय भगवंताचं कोमळ शरीर आहे. अतिशय आनंद हनुमानजी महाराजांना झाला. हनुमानजी महाराज म्हणतात जर आता इथून घेऊन गेलो तर माता भक्ती देवींना तुरंत देऊन द्यावे लागतील, म्हणून इथे बसून यांना थोडस खेळवतो. ह्या बाजूला भक्ती देवींना एक एक क्षण एक एक युगा समान जात होता. वाट पाहत आहे हनुमानजी महाराजांची. आणि हनुमानजी महाराज थोडा समय तिथे थांबून
आणि बालप्रभू घनश्यामला घेऊन आणि तिथून आले आहे छपैया गावामध्ये. माता भक्ती देवींनी जेव्हा स्वतःच्या पुत्राला पाहिलं तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये प्राण आले, ऊर्जा आली आणि माता भक्ती देवींनी तुरंत हनुमानजी महाराजांकडून स्वतःचे पुत्र घेऊन घेतले आहे. हनुमानजी महाराजांना सर्वांनी वंदन केले. माता भक्ती देवी धर्मदेव म्हणतात की तुम्ही आमचे कुळदेव आहात. आज तुम्ही आमची रक्षा केली, आमच्या बाळाची रक्षा केली. म्हणून आजपासून आम्ही प्रत्येक शनिवारी तुमचं पूजन करू, प्रत्येक शनिवारी तुम्हाला तेल अर्पण करू, प्रत्येक शनिवारी तुम्हाला सिंदूर अर्पण करू आणि प्रत्येक शनिवारी तुम्हाला रुईच्या फुलांचा हार अर्पण करू. आणि तेव्हापासून दर शनिवारी धर्मदेव भक्तिमाता विशेष करून हनुमानजी महाराजांची आराधना करू लागले आहे. आता आपल्याला असा प्रश्न पडेल की मग सुखडी आली कुठून? सुखडी आधी नव्हती. सुकडीचा इतिहास आहे. आपण सारंगपूर जातो, सुकडी खात असतो, बरोबर? सुकडीचा प्रसाद मिळतो. आता सुकडी हा एक पदार्थ आहे, जसा मोहनथाळ होताच, जसा मोतैया लाडू किंवा गुळाचे लाडू, तसा सुकडी हा गुजराती एक मिष्टान्नाचा प्रकार होताच. पण 1904 साली सारंगपूर गावामध्ये कोणी येत नव्हतं. का येत नव्हतं? तर आधी खूप संत यायचे, पण एके दिवशी गाववाल्यांना झालं काय, प्रत्येक वेळी हे संत येतात आणि त्यांनी संतांना राहण्याची नकार दिली. मग तेव्हापासून संतांनी त्या गावामध्ये जाणं बंद केलं. संत जाणे बंद झाले, गावामध्ये दुष्काळ पडला. कोणी संत त्या गावातून जात नव्हते, डायरेक्ट निघून जायचे. द्वारकेला जाण्याचा रस्ता तोच होता, पण तिथे कोणी थांबत नव्हते. मग तिथे भुकडी म्हटली जाते. भुकडी म्हणजे की खायला भेटत नाही, त्याला गुजरातीमध्ये भुकडी म्हटली जाते. तर मग तिथे एवढा दुष्काळ पडला की आता सर्वेचे सर्व हरिभक्त एक दिवशी मिळून भगवान स्वामीनारायणकडे गेले, भगवंताला प्रार्थना केली की तुम्ही कृपा करा आणि आमच्या गावामध्ये संत पाठवा. आणि भगवंतांनी गोपाळानंद स्वामींना सांगितलं की तुम्ही जा. आणि 1904 साली स्वामी तिथे आले. स्वामींना प्रार्थना केली की स्वामी, आमच्या गावाचं रक्षण करा, प्राणी मरत आहे, लोक मरत आहे, इथे खायला मिळत नाही, लोक गाव सोडून जात आहे. मग स्वामी म्हणतात चिंता करू नका, तुमच्या गावाची मी रक्षा करेन. रक्षक एक बसवतो इथे. आणि आधीच्या काळामध्ये व्यक्ती वारला म्हणजे त्याच्या स्मृतीमध्ये एक दगड ठेवायचा. तो एक मोठा विशाळ दगड होता. तिथे स्वामींनी चित्र काढून दिलं आणि बोटावरून मूर्तिकाराला बोलवलं आणि यातून सांगितलं हनुमानजी महाराजांची मूर्ती तयार कर. हनुमानजी महाराजांची मूर्ती 1 वर्षात तयार झाली. 1905 साली स्वामींनी प्रतिष्ठा केली. साक्षात हनुमानजी महाराज त्या मूर्तीमध्ये आले आणि त्या दिवशी गोपाळानंद स्वामी बोलले की इथे भुकडी होती, पण आजपासून तुम्ही या हनुमानजी महाराजांना सुखडी देसाल तर तुमची सर्व भुकडी दूर होऊन जाईल. आणि म्हणून तेव्हापासून सारंगपूरला सुखडीचा प्रसाद हनुमानजी महाराजांना मिष्टान्न स्वरूपाने धरवला जातो. एवढंच नाही, सारंगपूर पासून प्रत्येक स्वामीनारायण मंदिरांमध्ये किंवा इतर मंदिरांमध्ये पण तेव्हापासून सुखडीचा प्रसाद हा अतिशय हनुमानजी महाराजांना प्रिय आहे. म्हणून सुखडीचा प्रसाद नैवेद्य स्वरूपाने दिला जातो. तेव्हापासून सुखडी आली, पण आधी गोपाळानंद स्वामींनी पाडलेली ही परंपरा आहे. तर हनुमानजी महाराजांचं विशेष दररोज पूजन करू लागले आहे. अशा प्रकारे 23व्या अध्यायामध्ये ही कथा सांगितली. 24व्या अध्यायामध्ये भगवंताचे जे संस्कार करण्यात आले त्यांची कथा सांगण्यात आली. तर सर्वप्रथम भगवान यांचा जो संस्कार करण्यात आला आहे त्यामध्ये वैशाखवदी एकादशीचा दिवस होता, शुक्रवार होता आणि दिवसाच्या 4थ्या मुहूर्तामध्ये भक्ती देवींनी ब्राह्मणांना बोलवले आहे. ब्राह्मणांना बोलवून माता लक्ष्मी देवींचं पूजन केलं. आपण कुळदेवींचं पूजन करावं.
स्वामीनारायण भगवंताच्या कुळदेवी या लक्ष्मीजी होत्या. त्या परिवाराच्या, पांडे परिवाराच्या ज्या कुळदेवी होत्या त्या लक्ष्मी देवी होत्या, म्हणून सर्वप्रथम लक्ष्मी देवीचं पूजन केलं आहे. त्यानंतर शेषशाही भगवानचं पूजन केलं, म्हणजे शेष नागाचं जे भगवंताचा अंश आहे त्यांचं पूजन केलं आहे. भगवान नारायणचं पूजन केलं आणि त्यानंतर विश्वकर्मांनी सुंदर त्या समयी भगवंतासाठी झुला आणला. त्या झुल्यामध्ये भगवंताला झोपवला आहे. तोपर्यंत आईंच्या मांडीवरतीच भगवान होते. प्रागट्य कोणत्या महिन्यात झालं? चैत्र महिन्यामध्ये. आणि वैशाख महिन्यामध्ये, म्हणजे असं समजा की 6व्या महिन्यानंतर भगवंताला पारण्यामध्ये झोपवलं. म्हणजे आईंची जी ऊर्जा आहे किंवा आईंचा जो प्रेम आहे त्या बाळाला तोपर्यंत महिन्यापर्यंत प्राप्त होतो. त्याला स्नेह, करुणा, प्रेम हे सर्व त्या आईंच्या तिथून प्राप्त होतं. मग झोक्यामधून मग त्याला ते कमी मिळतं. पण आपण पहिल्याच दिवसापासून झोक्यामध्ये, पारण्यामध्ये टाकून देतो, म्हणून त्यालाही आपल्या प्रत्येक प्रेम राहत कमी होत जातो. तर आणि आधी तर ते दोरीवाले झोके होते, आता तर मशीनवाले येतो झोका, त्याच्या रीतीने बटन दाबा, म्हणजे हॉस्पिटलांमध्ये तसे झोके येऊन गेले. त्यानंतर दुसऱ्या महिन्याचा प्रारंभ झाला. आणि दुसऱ्या महिन्याच्या प्रारंभी भक्ती देवींनी, कपिला गाय होती त्यांच्या घरी, त्या कपिला गायचे दूध काढून आणि सर्वप्रथम शंखाच्या माध्यमातून भगवंताला दुसऱ्या महिन्यामध्ये गायींचं दूधपान करवलं आहे. शंखाच्या माध्यमातून का? तर शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की लहान बाळ असला त्याला तुम्ही पाणी किंवा दूधपान करवा, तर त्याला शंखाच्या माध्यमातून करवा. दररोज शक्य नाही झालं तर दिवसातून एक वेळा तरी त्याला शंखाच्या माध्यमातून स्तनपान किंवा दूधपान किंवा जलपान करवलं पाहिजे. कारण शंख हे भगवंताचं स्वरूप आहे, भगवंताचं स्वरूप आहे. आणि म्हणून 5 वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्याला शंखातून जलपान एक वेळा तरी करवलं पाहिजे. राहू द्या ना, तिथेच थांबा, तिथेच थांबा. तर का? तर भागवतजी मध्ये कथा येते, आपण सर्वांनी ऐकली, ध्रुवजी महाराजांची. ध्रुव महाराजांच्या मुखातून जेव्हा शब्द निघाले नाही त्या समयी भगवंतांनी स्वतःचा जो शंख होता तो शंख ध्रुव महाराजांच्या कंठाशी लावला आणि त्या समयी ध्रुव महाराजांच्या मुखातून वेदवाणी निघाली आहे. आणि तेव्हापासून आपली भारतीय संस्कृतीमध्ये आधी अशी परंपरा होतीच की कोणी व्यवस्थित बोलत नसला, बोलण्यामध्ये अडकत असला, तर त्या सर्वांना शंखाचं जलपान करवलं जात होतं. आणि वैज्ञानिक रीतीने पण ते प्रूव्ह झालं आहे की त्याच्या माध्यमातून तुमची वाणी जी आहे ती शुद्ध होत असते. त्यानंतर त्याच्या मुखातून चांगले शब्द निघतात, त्याची वाणी चांगली होत असते, प्रभावशाली तो वक्ता बनत असतो. म्हणून 5 वर्षापर्यंत तरी बाळकांना शंखाचं जलपान करवलं पाहिजे. किंवा ज्याची वाणी बोलण्यामध्ये जो अडकत असला, बोबळा असला किंवा जो काही त्याच्या बोलण्याचा प्रकार असला, त्या सर्वांना तरी अवश्यपणे शंखाचं जलपान करवलं पाहिजे. कोणाचे शब्द, काही काही शब्द उच्चारण व्यवस्थित निघत नाही, कोणाला न ण हे शब्द व्यवस्थित निघत नाही, कोणाला ल र हे व्यवस्थित निघत नाही, कोणाचं च आणि छ पण व्यवस्थित निघत नाही, तर त्या सर्वांनी शंखाचं जळ अवश्य पिलं पाहिजे. तर भगवंताला शंखाच्या माध्यमातून दूधपान करवलं आहे. त्यानंतर 3रा महिना प्रारंभ झाला. त्या 3ऱ्या महिन्यामध्ये माता पितांनी बहिर्निष्क्रमण संस्कार करवले.
म्हणजे की सर्वप्रथम 3 महिन्यानंतर भगवंताला घराच्या बाहेर काढते. सूर्यदर्शन आणि चंद्रदर्शन दोघं पण त्या दिवशी 3ऱ्या महिन्यामध्ये करवलं आहे आणि ब्राह्मणांना बोलवून सामवेदच्या मंत्रांचं गान करवलं आहे. त्यानंतर नामकरण संस्कार करवला आहे. नामकरण संस्काराचा एक विधी आहे. आपल्या परंपरेमध्ये नामकरण संस्कार याच्या काही तिथी सांगितलेल्या आहे. हजारो ऋषीमुनी झाले, त्यांनी अलग अलग तिथ्या सांगितल्या आहे. त्यामध्ये जर पाहायला गेलो तर 11व्या दिवशी पण आपण नामकरण करू शकतो. आपल्या महाराष्ट्रात किंवा ह्या प्रांतामध्ये 12व्याला आपण बारशाला करतो. ऋषी मुनींच्या सांगण्यानुसार, वेद व्यासांच्या सांगण्यानुसार, मनुस्मृती आणि अनेक शास्त्रांच्या सांगण्यानुसार 18व्या दिवसा 11व्या पासून तर 18व्या दिवसापर्यंत आपण नामकरण सोहळा करू शकतो. नामकरण सोहळा आपल्याला यांनी यासाठी सांगितलं, कित्येक वेळी सुतक पडतं, कित्येक वेळी कोणती अशी क्षय तिथी येऊन जात असते, मुहूर्त नसतं, तर त्या कारणाने ऑप्शन म्हणून 11व्या दिवसापासून तर 18व्या दिवसापर्यंत आपण नामकरण सोहळा करू शकतो. त्यानंतर नामकरण सोहळा कशा प्रकारे करावा, तर ज्या पण आपल्या परंपरा असल्या त्याप्रमाणे करावा. पण सर्वप्रथम तुम्ही जे काही नाव त्याचं ठेवणार आहात ते नाव आपण त्याच्या जन्म नक्षत्रानुसारच ठेवलं पाहिजे, किंवा त्या समयी चंद्र किंवा जे काही ब्राह्मणांनी अक्षर दिले असले ते जन्म नाव ठेवलं. व्यवहारिक नाव तुम्ही अलग ठेवा, ही आधीपासूनची परंपरा आपली आहे. किंवा गुप्त नाव पण एक ठेवण्याची परंपरा आहे. गुप्त नाव म्हणजे निकनेम आपल्या भाषेत आताच्या, ती पण एक ठेवण्याची परंपरा आधीपासून होती, ज्याला गुप्त नाव म्हणायचे. पण जन्म नाव जे जन्म नक्षत्रावरून निघालेलं असलं तेच ठेवलं पाहिजे. खास करून जेव्हा नामकरण सोहळा आपण करतो तेव्हा पितानी बाळाच्या कानामध्ये त्याचं जे नाव तुम्ही ठेवलं आहे त्याला आपण परिचय देतोय की तुझी आई आहे, तुझे वडील आहे, हे सर्व परिचय आपण देत आहोत. पण तो जन्माला आपल्या घरी आलाय त्याचं नाव काय आहे, कारण की मरेपर्यंत त्याचं तेच नाव असणार आहे. म्हणून पिताने 3 वेळा त्याचं नाव कानामध्ये उच्चारलं. आपल्याकडे आत्या उच्चारते, पण त्यानंतर पिताने पण त्याच्या कानामध्ये ते नाव उच्चारलं पाहिजे. तर हा आपला विधी आहे नामकरण सोहळ्याचा. भगवंताचे तर एक नाव आहे ते भक्तांसाठी एक प्रेरणा स्वरूप आहे की नाव कशा प्रकारे ठेवलं पाहिजे, नामस्मरण नामकरण करत असताना कशा प्रकारे विधी केला पाहिजे हे आपल्याला कळावं, म्हणून इथे भगवंताचा नामकरण सोहळा खूप सुंदर रीतीने वर्णन करण्यात आला. सुरत मुनी राजा प्रतापसिंहला ही कथा सांगत असताना म्हणतात की एके समयी बघा, 11 दिवसांपासून तर 18 दिवसापर्यंत जर नामकरण सोहळा चुकला तर बाळाचा नामकरण सोहळा 101व्या दिवशी पण तुम्ही करू शकता. भगवान श्रीकृष्णांचा पण 101व्या दिवशी झाला आणि स्वामीनारायण भगवंतचा पण 101व्या दिवशी झाला, किंवा ज्या समयी जन्म झाला आणि त्या समयी ते नक्षत्र ज्या समयी पुन्हा येईल त्या समयी पण तुम्ही बाळाचा नामकरण सोहळा करत असतात करतात. तर 3 महिन्यानंतर एके दिवशी त्रिकाल ज्ञानी आणि मार्कंडेय ऋषी तिथे आले आहेत. जे 8 चिरंजीवी म्हटले जातात, 7चे नाव आपण ऐकतो पण 8वे मार्कंडेय ऋषी पण आहे. मृकुंड नावाच्या ऋषींचे पुत्र होते. शिव महापुराणात कथा येते. खूप विद्वान होते मार्कंडेय. 7 वर्षाच्या आयुमध्ये सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. एके दिवशी नारदजी आले. नारदजींनी पाहिलं. नारदजी मृकुंडला म्हणतात, तुमचा पुत्र विद्वान आहे पण याचं 1च वर्षात मृत्यू होईल. आणि मार्कंडेय ऋषीने भगवान सदाशिव यांची महामृत्युंजय मंत्राच्या माध्यमातून स्तुती केली. महामृत्युंजय मंत्राचे निर्माण करता म्हणजे मार्कंडेय ऋषी, आणि त्यांनी भगवंताचे स्तुती केली, मृत्यूवरती विजय प्राप्त केला, आणि तेव्हापासून हे जे मार्कंडेय ऋषी होते ते चिरंजीवी झाले.
भगवान स्वामीनारायण यांचा नामकरण सोहळा, नामकरण हे मार्कंडेय ऋषींनी केले. आणि मार्कंडेय ऋषी फिरत फिरत भगवंताच्या प्रेरणेने छपैया गावाला आले आहे. धर्मदेवांनी त्यांचा आतिथ्य सत्कार केला आणि त्यांना विचारले आहे, तुम्ही कोणत्या शास्त्रांचं ज्ञान प्राप्त केलं आहे? तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणतात की मी अनेक शास्त्राचं ज्ञान प्राप्त केलं आहे, पण विशेष करून ज्योतिष शास्त्राचा मी जाणकार आहे. अनेक तीर्थांचं विचरण करीत करीत मी इथे तुमच्या इथे आलो आहे. धर्मदेव म्हणतात, माझ्या खूप मोठ्या भाग्याची गोष्ट आहे की तुमचं आगमन हे माझ्या इथे आज झालं आणि माझं घर हे पावन झालं. तुम्ही आज इथे मला प्राप्त झाले आहात, म्हणून माझ्यावरती कृपा करा आणि कृपा करून माझे जे पुत्र आहे त्यांचा नामकरण तुम्ही करा. आणि त्या समयी मार्कंडेय ऋषी म्हणतात की मी योग्य मुहूर्त पाहतो. मुहूर्त पाहून तुम्हाला सांगतो की आपण केव्हा याचं नामकरण केलं पाहिजे. मुहूर्त पाहिलं. मुहूर्त पाहताच मार्कंडेय ऋषींना कळालं की उद्याच्या दिवशी चंद्रमा हा पुन्हा कर्क राशीमध्ये जात आहे. ह्याच मुहूर्तामध्ये यांचा जन्म झाला होता, म्हणून आपण उद्याच्या दिवशी यांचा नामकरण सोहळा करूया. दुसरा दिवस झाला. दुसऱ्या दिवशी मार्कंडेय ऋषींनी नामकरण सोहळा करण्याचा प्रारंभ केला आहे. सर्वप्रथम आता भगवंताचं नामकरण जर पाहायला गेलो तर 100 दिवसांपर्यंत भगवंताचं नाव काहीच नव्हतं. मग तेव्हा छपैयावासी ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांनी भगवंताचं एक नाव ठेवलं, ते म्हणजे घनश्याम. भगवंताचं घनश्याम म्हणजे काळेशार ढग. तर भगवंताचं जे शरीर होतं ते कसं होतं, तर पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे ढग सोबत असतात काळ्या रंगाचे, श्याम रंगाचे, त्याप्रमाणे भगवंताचं शरीर असल्याने घनश्याम असं स्त्रियांनी नाव ठेवलं. म्हणजे 100 दिवसांपर्यंत घनश्यामच भगवंताला म्हणत होते. पण तुम्ही आज पण पहा, सर्वात जास्त भगवान स्वामीनारायणला संप्रदायामध्ये कोणत्या नावाने स्मरण केलं जातं? घनश्याम नावाने स्मरण केलं जातं. भगवान स्वामीनारायणचे एवढे नाव आहे की अपरिचित व्यक्तींच्या समोर जर भगवंताचे नाव घ्या तर ते विचारते स्वामीनारायण कोण, हे कोण? तर भगवान स्वामीनारायणना लहानपणीचं सर्वप्रथम नाव घनश्याम हे प्राप्त झालं. त्यानंतर मार्कंडेय ऋषींनी भगवंताच्या गुण कर्म अनुसार अनेक नामकरण केले आहे, ज्यामध्ये मार्कंडेय ऋषी म्हणतात की ह्या तुमच्या पुत्राचा जन्म कर्क राशीमध्ये झाला आहे, म्हणून या बाळाचं सर्वप्रथम नाव आम्ही हरी असं ठेवत आहोत. त्यानंतर हा तुमचा बाळ श्याम रंग घेऊन प्रगट झाला आहे आणि सर्वांच्या मनाला स्वतःमध्ये आकर्षित करणारा आहे आणि चैत्र मास मध्ये प्रगट झाल्यामुळे या बाळाचं नाव आम्ही कृष्ण असं ठेवत आहोत. आणि या दोघही नावांना एकत्र करून हरिकृष्ण असं तिसरं नाव आम्ही यांचं ठेवत आहोत. सर्वप्रथम हरी, दुसरं नाव कृष्ण आणि तिसरं नाव हरिकृष्ण असं भगवंताचं ठेवलं आहे. त्यानंतर त्याग, वैराग्य, ज्ञान, धर्म आणि योग मध्ये हा तुमचा पुत्र साक्षात भगवान शिव समान आहे, म्हणून नीलकंठ असं तुमच्या या पुत्राचं आम्ही नाव ठेवत आहोत. आणि एवढंच नाही, गुण कर्म अनुसार या तुमच्या बाळाचे अनेक नाव पडतील. त्यानंतर भक्तिदेवींनी विचारलं, तुम्ही नामकरण सोहळा तर केला, आता सांगा यांना कन्या कशी मिळेल? मार्कंडेय ऋषींनी थोडं मस्त खालती केलं. मार्कंडेय ऋषींना झालं सत्य सांगूनच टाकतो. मार्कंडेय ऋषी म्हणतात यांचं तर लग्न होणार नाही, पण हे हजारोंना पण करू देणार नाही, अनेकांना त्यागाश्रम अर्पण करतील. अशा प्रकारे भगवंताचे अनेक गुण सांगितले. मार्कंडेय ऋषी म्हणतात, हे धर्मदेव, हा तुमचा पुत्र कथा श्रवणामध्ये पृथ्वीराजा समान होईल. भगवान स्वामीनारायणनी
गडपूरमध्ये भागवत कथाचा प्रारंभ करवला. नित्यानंद स्वामी कथा करू लागले. 7व्या दिवशी कथेची समाप्ती झाली. भगवान स्वामीनारायण म्हणतात आज कथा समाप्त झाली, पण आज पुन्हा कथेचा प्रारंभ करा. पुन्हा भागवत कथा प्रागजी पुराणी पासून चालू केली. पुन्हा दुसऱ्या वेळेस भागवत कथा 14व्या दिवशी पूर्ण झाली. पुन्हा समाप्तीला भगवान म्हणतात पुन्हा आज नित्यानंद स्वामी तुम्ही पुन्हा वाचा. अशा प्रकारे कंटिन्यू 7 कथा, 7 वेळा भागवत कथा भगवंतांनी ऐकली. आपण एक वेळा भागवत ऐकतो म्हणतो काय, आता तर ऐकली होती 6 महिन्यापूर्वी. भगवान स्वामीनारायण कथा प्रेमी होते. पृथुराजा समान कथा, पृथुराजाला कथा विषयी प्रेम होता, म्हणून 10,000 कान ची शक्ती भगवंताकडे त्यांनी मागणी केली होती. म्हणून पृथु समान कथा प्रेमी हा तुमचा पुत्र होईल. भक्तीमध्ये अमरीश राजा समान होईल. भगवान फक्त संतांना व्रत उपवास करवत होते असं नाही, पण स्वतःच्या माध्यमातून पण संतांना भक्ती आणि त्यागाचा पण संदेश द्यायचे. संतांनाच फक्त असं सांगत नव्हते की तुम्ही कमी भोजन करा, पण स्वयं भगवान पण त्या प्रकारे वागत होते. ज्या प्रकारे आर्मी मध्ये गेलेला व्यक्ती सर्व प्रकारे त्याला ट्रेन केला जातो, तशा प्रकारे भगवान स्वामीनारायण यांनी पण अनेक प्रकारे संतांना ट्रेन केले होते. आणि म्हणूनच समाजामध्ये अनेक प्रकारे दुःख सहन करून सुद्धा पण त्यांची श्रद्धा भक्ती तुटली नाही. दासत्व भक्तीमध्ये हनुमानजी समान हा तुमचा पुत्र होईल. भगवान स्वामीनारायण यांनी पण अनेक वेळी दासत्व भक्ती करून दाखवली आहे. सर्वांनी एका दिवशी चातुर्मास मध्ये नियम घेतला की आम्ही माळ करू. कोणी म्हणत होते आम्ही मंदिर स्वच्छ करू, कोणी म्हणत होते आम्ही ध्यान करू. भगवान स्वामीनारायण म्हणतात तुम्ही सर्व नियम घेत आहात, तर मी पण नियम घेतो. मुक्तानंद स्वामी आपल्या सर्वांमध्ये मोठे आहे, तर दररोज मुक्तानंद स्वामींना गाड्यांवर बसून आणि गेला नदीवरती स्नान करावायला घेऊन जाण्याची जिम्मेदारी माझी. 4 महिन्यांपर्यंत स्वतः गाडं जोडून भगवान स्वामीनारायण मुक्तानंद स्वामींना बसवायचे आणि त्यांना स्नान करवण्यासाठी घेऊन जायचे. स्वयं भगवान स्वामीनारायणनी पण संतांची सेवा करून आपल्याला संदेश दिला की तुम्ही पण चुकू नका. ब्रह्मादिक देवता मला पाया पडतात, पण मी एकच जागेवरती माझ्या स्थानावरून खालती उतरतो, ते स्थान म्हणजे भक्तांचं हृदय आहे. आणि भगवान स्वामीनारायणने करून दाखवलं. कार्यकार विवेकामध्ये विदूर समान होतील. तुम्ही बघा मोठ्या मोठ्या गव्हर्नरांना भेटायची वेळ आली तेव्हा भगवान स्वामीनारायण त्या रीतीने भेटले आहे, त्या रीतीने पोशाख धारण केले, त्या रीतीने खुर्ची मागवली, त्या रीतीने त्यांच्याशी व्यवहार ठेवला. तीव्र वैराग्यामध्ये सुखदेवजी समान होते. हजारो संपत्ती यज्ञांमध्ये एकत्रित झाली, पण यज्ञ पूर्ण होण्याच्या अगोदरच ब्राह्मणांना दान देऊन टाकले. ज्ञानामध्ये जनक समान होतील. भगवत स्मरणामध्ये प्रल्हाद समान होतील. अनेक वचनामृतामध्ये असं भगवंतांनी सांगितलं की रात्रीच्या समयी आम्ही आकाशामध्ये ह्या भगवंताचे दर्शन केले, ह्या ताऱ्याकडे बघत होतो. आत्मबोधामध्ये कपिल भगवान समान होतील. गुण ग्रहण करण्यामध्ये दत्तात्रेय समान होतील. लहानमध्ये लहान व्यक्तींकडूनही भगवंतांनी गुण ग्रहण करून स्वतःच्या संत हरिभक्तांना सांगितलं बघा याच्याकडे 99 अवगुण आहे, पण हा गुण आहे. त्यानंतर अधर्म सर्गाच्या भयापासून भय पावणारे युधिष्ठिर समान होते. पाप माझ्या हातून होऊ नये असा भय कायम त्यांच्या हृदयामध्ये राहील. आणि दया आणि उदारतामध्ये रंतीदेव समान होते. वडतालच्या प्रतिष्ठाचा प्रसंग आहे, आपण ऐकलाय. प्रतिष्ठा करण्यासाठी जात होते, 12.5 रुपये घेऊन निघाले. घोड्यावर बसले आहे. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणतो 2 मुलींचं लग्न करायचं आहे. भगवान म्हणता देऊन टाका 12 रुपयाला 12.5. तेव्हा हरिभक्त म्हणता प्रतिष्ठाला जायचं आहे, वडतालचा प्रसंग आहे, मोठा कार्यक्रम होईल. भगवान म्हणता या ब्राह्मणाचे आशीर्वाद मिळाले ना, आपण जे नक्की करून जातोय यापेक्षा हजारो पटीने मोठा कार्यक्रम होईल. कोणताही विचार न करता 12.5 रुपये. उदारता होती. रंतीदेव सारखी उदारता होती. दभाणच्या यज्ञामध्ये भगवान स्वामीनारायण फिरत आहे. एक गरीब बसला होता. त्याने विचार केला की भगवान स्वामीनारायण समोरून येत आहे,
मस्त शाल त्यांनी धारण केली आहे. जर खरे भगवान असतील तर मला हे शाल देतील. भगवान स्वामीनारायण आले, मूल्यवान शाल होते ते पण त्याला देऊन टाकली. असं अनेक वेळी घडलं. भगवंतांनी स्वतःकडे ज्या वस्तू होत्या त्या सर्व भक्तांना दिल्या आहे. रंतिदेव समान भगवंताची उदारता. अशा प्रकारे अनेक गुणांचा वर्णन भगवंताचं करण्यात आलं आहे. निश्चयामध्ये नारदजी समान होतील, त्यानंतर चरण रज मध्ये अक्रूरजी समान, भक्तांचं महात्म्य समजण्यामध्ये उद्धवजी समान, धैर्य धारण करण्यामध्ये बलिराजा समान. अशा प्रकारे हा तुमचा पुत्र अनेक गुणांपासून भरपूर असेल. याच्या चरणांमध्ये उद्वरेक चिन्ह आहे, म्हणून हजारो मनुष्यांचं नियंत्रण हा करेल. अशा प्रकारे मार्कंडेय ऋषींना समजून गेले साक्षात नारायण आहे. आणि म्हणून मार्कंडेय ऋषी म्हणतात की ज्या प्रकारे भगवान नारायण सर्वांची रक्षा करतात, त्या प्रकारे हा बाळक पण तुमची सर्व प्रकारे रक्षा करेल. मार्कंडेय ऋषींना अनेक प्रकारांचे दान देऊन आणि त्यानंतर मार्कंडेय ऋषींना तिथून मार्कंडेय ऋषी स्वतः विदायी झाले आहे. अशा प्रकारे भगवंताचा नामकरण सोहळा झाला. पुढे पण खूप सुंदर कथा अनेक संस्कारांची आहे आणि त्यानंतर बालचरित्र आहे, ते आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. श्रीपती श्रीधरम सर्वदे ईश्वरम भक्तिहरमात्मजं वासुदेवं हरे माधवं केशवं कामदं कारण स्वामीनारायणं नीलकंठं भजे सहजानंद स्वामी महाराज. स्वामीनारायण.